नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, उद्या 27 फेब्रुवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे आमलकी एकादशी. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे सुद्धा वेगळं वेगळं असतं. धार्मिक शास्त्रामध्ये या एकादशीला मोक्षदायिनी एकादशी असे म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णू तसेच आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की जेव्हा भगवान श्रीहरी विष्णूंनी सृष्टीची निर्मिती केली, तेव्हा भगवान विष्णूंनी आवळ्याला मूळ वृक्ष म्हणून स्थापित केले होते आणि त्यांच्या प्रत्येक भागात देवता वास करतात. आमलकी म्हणजे आवळा असल्याने आयुर्वेदात त्याला अमृत फळ असे म्हटले जाते आणि म्हणून आवळा एकादशीच्या दिवशी आवळा खाणे आणि आवळा दान केल्याने चांगले आरोग्य, आनंद आणि समृद्धी प्राप्त होते. पद्मपुराणानुसार हे व्रत केल्याने जाणून-बुजून केलेले आणि नकळत केलेली पाप, वाईट कर्म, दुःख नष्ट होतात आणि मृत्यूनंतर वैकुंठधाम प्राप्त होतो. या आमलकी एकादशीला रंगभरी एकादशी असेही म्हणतात, कारण या दिवशी भगवान शिव देवी पार्वतीच्या लग्नानंतर पहिल्यांदाच काशीत आले होते. धार्मिक दृष्टीने आमलकी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या शुक्रवार आमलकी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण आईने आपल्या मुलांसाठी इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष, अडचणी, संकटे, विघ्न दूर होऊन फक्त 1 महिन्याच्या आतच मुलांचं लग्नविवाह जुळून येईल. शिक्षण घेणाऱ्या मुलांची अभ्यासात प्रगती, नोकरीत भरपूर यश मिळेल. मुलांच्या सर्व इच्छा, मनोकामना ह्या पूर्ण होतील. तर असा हा दिवा कुठे लावायचा, कोणत्या वेळेत लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुला-मुलांच्या भविष्यासाठी हा उपाय आहे तो करायचा आहे. अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा? हा उपाय तुम्ही सकाळी करणार असेल तर सकाळी 9च्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर संध्याकाळी करणार असेल तर संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यानंतर सायंकाळी 8:30 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. सकाळी किंवा संध्याकाळी या वेळेमध्ये तुम्हाला हा जो उपाय मी सांगणार आहे तो करायचा आहे. आता ज्या घरामध्ये लग्नाच्या वयाचे मुलं-मुली आहेत त्यांचा विवाहयोग जुळून येत नाही, त्यांचा विवाहयोग जुळून येण्यासाठी, लग्नातील अडथळे दूर होण्यासाठी ही आम्ल एकादशी तिथी खूप महत्त्वाची मानली जाते आणि जर एकादशीला आपण उपाय जर केला तर फक्त 1 महिन्यातच मुलांच्या लग्नाचा योग जो आहे तो जुळून येतो आणि म्हणून तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल त्यांचा विवाहयोग जुळून येत नसेल, कुंडलीमध्ये काही दोष असतील, इतर कोणत्याही कारणामुळे त्यांचा विवाहयोग जुळून येत नसेल, तर तुम्ही हा उपाय मी सांगणार आहे तर तो नक्की करायचा आहे. हा उपाय केल्याने विवाहयोग जो आहे तर तो 100% जुळून येईल. त्याचबरोबर जी लहान मुले आहेत, सतत चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नाही किंवा मुलांना सतत बाहेरची नजरबाधा होत असते, बाहेरच्या लोकांची नजर आपल्या मुलांना लागत असेल, यामुळे मुलं सतत किरकिर करत असतील, आजारी पडत असतील, तर यासारख्या समस्या सुद्धा या उपायाने दूर होतात. तसेच तुमच्या घरात शिक्षण घेणारी मुलं आहेत, तर त्यांच्या शिक्षणामध्ये काही अडचणी येत असतील, मुलं जो अभ्यास करतात त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा मुलांना नोकरी प्राप्ती संबंधित काही समस्या येत असतील किंवा तुमची मुलं वाईट व्यसनी लागलेली आहेत, मुलांना बाहेरचं वाईट व्यसन लागलेलं आहे, तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या या उपायाने दूर होतात. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आमलकी एकादशीच्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद आणि 1 तुळशीपत्र टाकायचं आहे. या दिवशी तुळशीचं पानं तोडली जात नाही, म्हणून एकादशीला जी काही तुळशीची पानं आपल्याला लागत असतील, तर ते आदल्या दिवशीच म्हणजे आजच तोडून ठेवायचे आहेत. उद्या तीच तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. खास करून मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडीशी हळद आणि 1 तुळशीपत्र टाकायचं आहे. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. जर तुमच्या देवघरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा. फोटो असेल तर स्वच्छ धुवून काढा.
तुळशीपत्र अर्पण करायचं आहे, पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची, धूप-दीप अगरबत्ती लावून वातावरण हे तुम्हाला प्रसन्न करून घ्यायचं आहे. यानंतर लगेचच तुम्ही सकाळी हा उपाय केला तरी पण चालेल. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये हळद, कुंकू, अक्षता तुम्हाला घ्यायच्या आहेत. एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि दुहेरी कापसाची वात करून त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायचे आहे. यानंतर तुम्हाला एका कपामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे. कच्चं दूध म्हणजेच गरम न केलेलं दूध असतं, तर ते घ्यायचं आहे. यानंतर सर्व वस्तू घेऊन तुम्हाला आवळ्याच्या वृक्षापाशी जायचं आहे. साक्षात बघा या आवळ्याच्या वृक्षाखाली भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या वृक्षाच्या प्रत्येक भागामध्ये देवता निवास करत असतात आणि म्हणून या वृक्षाला पवित्र वृक्ष म्हटलं जातं आणि या वृक्षाच्या फळाला अमृत फळ म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी या वृक्षाची पूजा केली जाते. तर सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. त्या वृक्षाच्या मुळापाशी प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करताना तुम्हाला त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत. आणि यानंतर त्यावरती हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. दिव्यानंतर दिव्याला हळद, कुंकू हे तुम्हाला लावायचं आहे. यानंतर तुम्हाला त्या झाडाच्या मुळाला हळदी-कुंकू, अक्षता, पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर आवळा सुद्धा तिथे अर्पण करायचा आहे आणि यानंतर जे दूध आहे ते सुद्धा तुम्हाला वृक्षाला अर्पण करायचं आहे. दूध अर्पण केल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे आणि या वृक्षाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून मुलांच्या ज्या काही समस्या आहेत, मुलांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहेत, त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आता तुमची मुलं जर मोठी असेल तर स्वतः तुम्ही मुलांकडून हा उपाय करून घ्या आणि जर तुमची मुलं बाहेरगावी असतील, मुलं छोटी असतील तर मग आई किंवा वडिलांनी हा उपाय केला तरी पण चालेल. परंतु मुलांकडून हा उपाय करून घेण्याचा जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करा. धार्मिक श्रद्धेनुसार जर आमलकी एकादशीच्या दिवशी या आवळ्याच्या वृक्षाची पूजा जर आपण भक्तीने आणि श्रद्धेने केली, तर भगवान श्रीहरी विष्णू हे प्रसन्न होतात आणि त्यांचा विशेष आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. तसेच या झाडाच्या पूजा केल्याने तुमची सर्व पापे नष्ट होतात. त्याचबरोबर तुमचे जीवन आनंदाने भरलेलं राहतं. तसेच भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने घर नेहमी अन्न आणि संपत्तीने भरलेलं असतं. या आमलकी एकादशीच्या दिवशी आवळा खाल्ल्याने, आवळ्याचं सेवन केल्याने सर्व रोग, आजार जे आहेत ते सुद्धा दूर होतात. तसेच या दिवशी आवळा दान केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. असं सुद्धा म्हटलं जातं, की आमलकी एकादशीच्या दिवशी तुळशीची विधिवत पूजा करून तुळशीला आवळे अर्पण करावे. कारण तुळशी ऋषीला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलं आहे. जिथे लक्ष्मी असते तिथे भगवान विष्णू हे स्वतः निवास करत असतात. विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करून तुळशीला जर आपण आवळे अर्पण केले तर आपल्या घरातील दारिद्र्यता, गरिबी ही दूर होते आणि घरात सुख, शांती, समृद्धी नांदू लागते. तसेच जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा-बायकोंची भांडणे होत असतील, दोघांचं अजिबात पटत नसेल, कुणीही कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होत असेल, तर या आमलकी एकादशीच्या दिवशी पती आणि पत्नी दोघांनी मिळून आवळ्याच्या वृक्षाची पूजा करायची आहे आणि दोघांनी सोबत या आवळ्या वृक्षाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तुमच्या विवाहिक जीवनातील समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची. तसेच घरामध्ये सतत वाद-विवाद, क्लेश, भांडणे होत असतील तर या दिवशी आपल्या देवघरासमोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. तसेच जर तुमचा छोटा-मोठा उद्योग व्यवसाय असेल, तो चांगला चालत नसेल किंवा तुम्हालाही कोणत्या कामामध्ये यश मिळत नसेल, तर या आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याचं झाड खरेदी करून ते आपल्या घरी लावावं. यामुळे कुटुंबाची भरभरून प्रगती होते. त्याचबरोबर जर तुमच्या जीवनात एखादा शत्रू असेल, शत्रूचं तुम्हाला वारंवार त्रास देत असेल, शत्रू तुमच्यावरती गुप्तवार करत असेल, असा शत्रू दूर होण्यासाठी या आम्ल एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या वृक्षाला जल अर्पण करून त्या आवळ्याच्या झाडाच्या मुळापासली माती ती आहे ती उचलून कपड्यावरती घेऊन तुम्हाला कपाळावरती एक टिळक लावायचा आहे. या वृक्षाला प्रदक्षिणा घालून तुम्हाला तुमच्या जीवनातील शत्रू, त्रास दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही उद्या आमलकी एकादशीला नक्कीच करू शकता. ही अत्यंत माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर केली आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन एका माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.